नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलानं कारवाई सुरू केलेली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असण्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलेले. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. रिफत अब्दुल्ला आपले प्रतिनिधी थेट जम्मू काश्मीर वरून आपल्या सोबत आहेत. रिफत जी, कारवाई शुरू कर दी है जम्मू कश्मीर पुलिस ने. देखिए, बिल्कुल सही कहा आपने। बताया जा रहा है कि 7 से 10 लोगों को जो है हिरासत में ले लिया गया है। क्वेश्चनिंग की जाएगी उनकी, चूंकि जब से ये धमाका हुआ उसके फौरन बाद इन्वेस्टिगेशन शुरू हो गई। अभी यही जांच की जा रही है कि कहाँ पे जो है इस गाड़ी में, जिस गाड़ी की बात की जा रही है उसमें ये धमाका खैज मवाद जो है वो कहाँ पे भरा गया और किन लोगों की इन्वॉल्वमेंट है उसमें, कैसे गाड़ी वहां तक पहुंची, सब चीजों की जांच की जा रही है। पहले ये गाड़ी कहाँ पे थी, तो उन मामलों में तहकीकात के लिए काफी लोगों की क्वेश्चनिंग की जा सकती है। ये क्या पाना मुश्किल है कि क्या वो इन्वॉल्व हैं या नहीं है, लेकिन काफी सारे लोगों को इसकी क्वेश्चनिंग की जाएगी। जिस जिस रूट से ये गाड़ी गुजरी होगी, जो कुछ लीड्स मिलेंगी, तो वहां से भी लोगों से पूछताछ की जा सकती है कि ये गाड़ी कितने बजे आपने देखी। इस तरीके की चीजें देखी जा रही हैं और एनआईए की टीम जो है आज फिर से स्पॉट पे जाएगी और सैंपल्स कलेक्ट किए जाएंगे। जो चंडीगढ़ से एक टीम आई थी एफएसएल की, उन्होंने भी सैंपल्स कलेक्ट किए। यहाँ श्रीनगर की जो लैब्स हैं वहां भी जो पुलिस के अंडर चलती हैं, तो उन्होंने भी सैंपल्स कलेक्ट किए। तो कुल मिला के मामले की जांच की जा रही है। जिस तरीके से कल गृह मंत्री राजनाथ सिंह आए थे और उन्होंने भी हिदायत दी कि एसओपी, स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जो है सीआरपीएफ या आर्मी का, उसमें बदलाव किया जाए। और ये भी कहा गया कि शायद उन लोगों से सिक्योरिटी कवर हटा दिया जाएगा जो अलगाववादी नेता है, जिनके पास सिक्योरिटी है, चाहे सीआरपीएफ हो या पुलिस हो, उनसे शायद सिक्योरिटी कवर वापस लिया जाएगा। काफी सारी चेंजेस आ सकती हैं क्योंकि ये 89 से मिलिटेंसी यहाँ पे शुरू हुई, तब से लेकर आज तक का सबसे बड़ा हमला है जिसमें इतनी कैजुअलिटी का सामना करना पड़ा सीआरपीएफ को। तो ऐसे में बदलाव जरूर होंगे। अब किस तरह के बदलाव होंगे और आगे इस तरह की चीजें ना हो उसके लिए क्या किया जाएगा, इस पे सबकी नजरें होंगी। फिलहाल जो है मामले की तहकीकात हर तरफ से की जा रही है। रिफत जी, एलओसी पे क्या हालात है अभी? देखिए, एलओसी चूंकि यहाँ से काफी दूर है। अगर हम पुलवामा की बात करें, ये सेंट्रल कश्मीर के साथ में जो साउथ कश्मीर का एरिया है वहां पे पड़ता है। इसका हालांकि अभी एलओसी पे कोई प्रभाव नहीं है, लेकिन भारत की तरफ से क्या कुछ एक्शन होगी वो तो शायद एलओसी के उस पार की जा सकती है। जिस तरीके से सर्जिकल स्ट्राइक लास्ट टाइम हुई थी, क्या इस तरीके की कोई एक्शन की जाएगी वो देखने वाली बात होगी। क्या कोई सरप्राइज ऐसा होगा जो उस पार कोई एक्शन की जाएगी भारत की तरफ से, उस पे सबकी नजरें हैं। क्योंकि जिस तरीके से भारत ने कहा है कि वो इसका जवाब दे देंगे, जिस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि इसका बदला लिया जाएगा, या राजनाथ सिंह ने ये कहा कि उन लोगों को बख्शा नहीं जाएगा जो लोग इसमें मुलव्वस हैं, तो ऐसे में कोशिश किस तरीके की जाएगी भारत की तरफ से पाकिस्तान के खिलाफ, वो देखने वाली बात होगी। क्योंकि लास्ट टाइम जब उड़ी का अटैक हुआ था, आपको मालूम है कि वो भी एक बहुत बड़ा अटैक था, आर्मी कैंप पे अटैक हुआ था। उसके फौरन बाद जो है सर्जिकल स्ट्राइक ऑल ऑफ अ सडन देखने को मिली, जो एक सरप्राइज था। तो आज का कोई सरप्राइज होगा या ओपन एक्शन होगी, ये अभी किसी को नहीं मालूम। वो स्ट्रैटेजी शायद बन सकती है क्योंकि अभी आज भी सिक्योरिटी की मीटिंग है। अभी राजनाथ सिंह की अध्यक्षता में जो है वो दिल्ली में मीटिंग होगी। वहां पे क्या कुछ सीक्रेटली किया जाएगा, या जो सिक्योरिटी एडवाइजर है, नेशनल सिक्योरिटी एडवाइजर, उन्होंने प्राइम मिनिस्टर को किस तरीके की ब्रीफिंग की होगी, क्या कुछ कहा होगा। हालांकि उसको पब्लिक नहीं किया जाएगा। शायद कोई ऐसा चीज हो सकती है जो पाकिस्तान या उन लोगों के खिलाफ एक्शन होगी जिन्होंने ये जो है वारदात अंजाम दी है। बिल्कुल शुक्रिया रिफत जी, आपने दी हुई जानकारी के लिए. यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. पुलवामातल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून या संकट काळामध्ये संपूर्ण देश एकत्र असल्याचा संदेश दिला जाईल. आणि थेट नवी दिल्लीवरून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय सर्वपक्षीय बैठक 11 वाजता सुरू होणार आहे. कोण कोण नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत? काही तांत्रिक कारणांमुळे प्रशांत यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुलवामातल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
शहीद जवानांवर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत। दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीहून औरंगाबादला नेण्यात जाणार आहे। शहीद संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लोणारमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि आपल्या सोबत आपण दोन्ही गावातली सुद्धा परिस्थिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत लोणारमधून सिद्धार्थ गोदाम आहेत तर मलकापूरमधून आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण मुदळकर। मी पहिल्यांदा जातोय सिद्धार्थ गोदामकडे। सिद्धार्थ, किती वाजता पार्थिव लोणारमध्ये येईल आणि किती वाजता अंत्यसंस्कार केले जातील? गावकऱ्यांची भावना काय आहे? संदीप, अंत्यसंस्कार लोणारमध्ये नाही तर लोणार जवळील चोरपिंपरी येथील गोवर्धन नगरमध्ये हे अंतिम संस्कार होणार आहेत आणि मी त्याच ठिकाणी आहे। पूर्ण तयारी आपल्याला पाठीमागे आपण बघू शकतो। जवळपास पंचक्रोशीतील खूप मोठ्या प्रमाणात गावकरी या ठिकाणी येतील। आपल्याला जी माहिती कळते त्यानुसार 11 वाजेपर्यंत पार्थिव जे आहे नितीन राठोड यांचं औरंगाबादला येणार आहे। त्या ठिकाणी सलामी दिल्यानंतर ते बाय रोड या ठिकाणी गोवर्धन नगरला येईल आणि जवळपास 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। मात्र एकंदरीतच प्रशासनाने काल रात्रीपासून पूर्ण तयारी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतील, कारण पोलिसांचे अधिकारी असतील, मिलिटरीचे अधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत आणि जवळपास पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। आता फक्त गावकऱ्यांना ती अपेक्षा आहे ती नितीनदादा राठोड यांच्या पार्थिव देह या ठिकाणी जे आहेत 2 तास अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील लोकांना ठेवण्यात येणार आणि त्यानंतर जे या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासनाने तयारी केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे पंचक्रोशीतील लोक अशा वेळेस खूप मोठ्या संख्येने हजेरी लावतात। अगदी सिद्धार्थ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्यासोबत मलकापूरवरून प्रवीण मुधोळकर आहेत, जे गाव आहे शहीद जवान संजय राजपूत यांचं। प्रवीण, आपण बघितलं किती वाजता पार्थिव येणार आहे? कारण मलकापूरचं अंतर खूप लांब आहे आणि किती वाजता अंत्यसंस्कार केले जातील? गावकऱ्यांची भावना काय आहे एकंदरीत? संदीप, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे नगरपालिकेचं ग्राउंड आहे आणि संजय राजपूत यांचं घर बाजूला शेजारीच आहे, त्यामुळे हे ग्राउंड निवडण्यात आलं आणि माझ्या मागची तयारी आपण पाहू शकाल अंत्यसंस्काराची, जी पूर्णपणे अंतिम टप्प्यात आहे। जवळपास 3 वाजता पार्थिव मलकापूरमध्ये येईल आणि नंतर 3 नंतर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे। यापूर्वी जवळपास एक तास किंवा 1.5 तास या ठिकाणी पार्थिव ठेवलं जाईल आणि गावकरी जे आहे, गावकरीच नव्हे तर आजूबाजून जे लोक आले, हजारो लोक आलेले आहेत, त्यांना अंत्यदर्शन व्हावं यासाठी पार्थिव ठेवलं जाईल। मलकापूर शहर संपूर्णपणे आजही बंद आहे, कालही बंद होतं आणि मलकापूर शहरामध्ये असा कुठलाही कोपरा राहिला नाही आहे की ज्या कोपऱ्यामध्ये पोस्टर लागले नसतील श्रद्धांजलीचे। सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्व जातीचे, सर्व समाजातले, सर्व क्षेत्रातल्या नागरिकांनी आपापल्या पद्धतीनं श्रद्धांजली दिली आहे। आतापासूनच शेकडो लोक जमायला लागलेले आहे। कालही लोक होते, कॅन्डल मार्च झाला आणि आपापल्या पद्धतीनं नागरिक श्रद्धांजली देत आहेत। काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया आणि श्रद्धांजली देण्यासाठी आणि अंतिम या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी ते कालपासूनच वाट पाहत आहेत आणि आताही सकाळपासूनच नागरिक आले आहे। काय तुमच्या भावना आहे? श्रद्धांजली काय म्हणजे व्यक्त करा। जम्मू काश्मीरमध्ये पुलगामा गावामध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये आमच्या मलकापूर शहराचे संजय सिंह भिकमसिंह राजपूत हे सुद्धा शहीद झालेले आहे। त्यांच्यासोबत व सर्व शहीदांसोबत आमची आदरपूर्ण श्रद्धांजली आहे। संजय सिंह राजपूत यांच्यामध्ये एक असा जोश होता, 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आमचे तर ते एकदम जवळचे मित्र होते। 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतरही आम्ही त्यांना सांगितलं, आप काय के लिए जा रहे हैं आप भैया? तो बोले नहीं, मुझे देश सेवा करना है। और देश सेवा करने का उनके अंदर जो जोश था वो बहुत जबरदस्त जोश था। ठीक आहे भाऊ, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी संजय भाऊ जे आले होते 8 दिवसा पहिले आणि मार्गदर्शन पण करायचे मिलिटरी ट्रेनिंग संदर्भात, तुमच्या भावना व्यक्त करा। तुम्ही सांगा, काय सांगा? संजय सिंह राजपूतजी जे आहे ते खूप गावाचे खूप लोकप्रिय लोकप्रिय होते ते आणि ते खूप जज्बा होता त्यांच्यामध्ये देशसेवा करण्याचा। आपण पाहू शकतो प्रत्येकाला वाट आहे की केव्हा देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्या व्यक्तीनं दिलं आणि बुलढाणा जिल्ह्यातले 2 सुपुत्र आहे ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं, त्यामुळे बलिदान देणाऱ्या जवानाचं दर्शन, अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक हे वाट पाहत आहेत। दुःख आहे, आघात आहे दुहेरी बुलढाणा जिल्ह्यावर, पण अभिमान पण आहे।
की देशासाठी 2 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय पुलवामाच्या भ्याड हल्ल्याचा निषेध सगळ्या स्तरातून होतोय. अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे पुतळे जाळले जात आहेत, तर काही ठिकाणी रॅली काढली जाते. मुंबईत सुद्धा विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवलाय. या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. पुलवामात सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात एक संतापाची लाट उसळली आहे आणि याच संदर्भात आपण वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया घेतोय. आता विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारणार आहे मी आणि जाणून घेते की हा हल्ला झाला तेव्हा नेमकी त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया आली, राग आला, द्वेष वाटतोय की नेमकं काय. तुला काय वाटतं की जेव्हा तू याबद्दल ऐकलंस तेव्हा काय आलं मनात नेमकं? खूप मनात राग आला, असं म्हणजे त्यांच्याबद्दल असं खूप क्रोध आला की असं त्यांनी नाही केलं पाहिजे होतं. अतिरेक्यांबद्दल राग आला कारण आपण जे अतिरेक्यांसोबत म्हणजे पाकिस्तानसोबत आणि त्यांच्यासोबत जी आपण मैत्री ठेवली आहे ती म्हणजे एक म्हणजे खरं ही तोडली पाहिजे कारण त्याच्यामुळेच आपल्याला नुकसान होतं असं मला तर वाटतं. हां, पाकिस्तान बरोबर मैत्री तोडली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतंय? पाकिस्तानची आपण विविध स्तरातून गळचेपी केली पाहिजे. म्हणजे पाकिस्तान बरोबर जे आपले आधी संबंध होते परत जे करार होते ते पण आपण जरासे तोडले पाहिजेत. पाकिस्तानला जी चायनाकडनं मदत होते म्हणजे आर्थिक परत त्यांच्यात इकॉनॉमिक कॉरिडॉर वगैरे बांधतायत तर त्यांचे ते चायनाला पैसा मिळतो कुठून तर ते त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते भारतात आणतात, आपण भारतीय ते घेतो. तर आपण त्याच्यावरती प्रामुख्याने बंदी आणली पाहिजे. म्हणजे काही प्रमाणात जर चायनाकडे पैसा कमी आला तर ते दुसऱ्या देशात पैसा कमी खर्च करू शकते. आपण या मुलांकडून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो घेऊया. म्हणजे आता या हल्ल्यानंतर नेमकं आपलं वागणं किंवा आपल्या देशाचं वागणं पाकिस्तानशी कसं केलं पाहिजे किंवा जे काही आपली पुढची नीती आहे ती नेमकी कशी असली पाहिजे. सगळ्यांकडनं एक एक आपण उत्तर घेऊया. काय वाटते तुला कसं असलं पाहिजे आता यापुढचं आपलं वागणं? आपण आपल्या देशात अंतर्गत भागात सामाजिक नागरिक म्हणून वापरलं पाहिजे. आपले सैनिक ते सीमेची रक्षा करतातच पण आपल्या देशामध्ये जे भारतीय मुसलमान वगैरे आहेत तर ते त्यांना आपण भारतीय आहेत याची जाणीव केली पाहिजे. कोणत्याही प्रकारे बदला घेणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे जर सर्जिकल स्ट्राईक खऱ्या अर्थानं करायचा असेल तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद संपवला तरच भारतातल्या आणि काश्मीरातल्या नागरिकांना शांततेनं जीवन जगता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं सर्व स्तरातून पाकिस्तानच्या विरोधामध्ये, दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय. बघूया पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे. यावेळी ते 2 जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहे. मोदींचं 10:30 नंतर नागपुरात आगमन होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा इथं आयोजित स्वयंसहायता समूहाच्या महिला बचत गटांच्या मेळाव्याला सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्या अनुषंगानं सुरक्षेच्या दृष्टीनं पांढरकवडा शहरासह तेलंगणाच्या सीमेपर्यंत पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी ते 2 जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहेत. आणि आपण बघितलं तर अजून 1-1.5 तासानंतर मोदींचं 10:30 नंतर नागपुरात आगमन होणार आहे. आपल्या सोबत आपले यवतमाळचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आहेत. भास्कर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काय सांगाल या संपूर्ण दौऱ्याबद्दल? संदीप, एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार या निमित्तानं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 4000 पोलीस सगळीकडे तैनात करण्यात आलेले आहे. आणि आज जो आहे हा या ठिकाणी महिला बचत गटाचा मेळावा आहे आणि या महिलांना संबोधित करण्यासाठीच मोदी येणार आहे. परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की या ठिकाणी मोदींच्या येण्यामुळे एकंदरीतच भाजपाचे जे कार्यकर्ते आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे. महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. आणि ही जी सभा ही 10:30 वाजता या ठिकाणी वेळ दिलेली आहे. आणि रामदेव बाबा लेआउट म्हणून जो परिसर आहे पांढरकवड्याचा, या परिसरात या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर युती संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. शिवसेना आणि भाजपची अखेर युती झालेली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाला अंतिम स्वरूप देण्यात आलंय.
ही युती शिवसेनेच्या अटी आणि शर्थींवर करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आलाय, त्यामुळे शिवसेना लोकसभेमध्ये 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर विधानसभा निवडणुकीमध्ये 50-50च्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय झालेला आहे। ही युती फक्त शिवसेना आणि भाजप या दोन मित्र पक्षांचीच असणार आहे। भाजपच्या मित्र पक्षांशी शिवसेनेची युती नसेल। भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये शिवसेना उमेदवार उभे करणार आहे, त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत 160 पर्यंत उमेदवार उभे करता येणार आहेत। एकूणच काय तर शिवसेनेला महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका अखेर मिळालेली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत। उदय, आपण बघतोय की अनेक अटी शर्ती ठेवलेल्या होत्या शिवसेनेनं भाजपसमोर, कुठेतरी शिवसेनेला झुकतं माप दिलेलं आहे भाजपकडून। अगदी बरोबर आहे, शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका देण्यात अखेर भाजप राजी झालेला आहे। शिवसेनेने ज्या प्रकारे अटी आणि शर्ती भाजप पुढे ठेवल्या होत्या त्या खरं तर मान्य करणं भाजपसमोर खूप मोठ्या अडचणी होत्या। मात्र लोकसभा निवडणुका जशा जवळ येत गेलेल्या होत्या आणि त्याचबरोबर शिवसेनेने देखील एक प्रकारे अल्टिमेटम दिला होता की लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमा ज्या आहेत त्या सुरू करायच्या आहेत, त्यामुळे भाजपवरती प्रचंड दबाव होता। त्यातून भाजपच्या श्रेष्ठींनी, भाजपच्या नेत्यांनी समन्वयाने आणि समजुतीने खूप मोठा मार्ग काढलेला आहे। युतीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी 25 भाजप लढवणार असेल तर 23 या शिवसेना लढवणार आहे। गेल्या वेळेला 2014ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेनेने 22 लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देऊन निवडणूक लढवली होती, त्यापैकी 18 त्यांचे खासदार जे आहेत ते निवडून आले होते। आता 23वी जी सीट आहे ती पालघर लोकसभा मतदारसंघ जी आहे भाजपच्या वाट्याची होती ती आता शिवसेनेला देण्यात आली। तिथे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते श्रीनिवास वनगा हे असणार आहेत, तिथून ते निवडणूक लढवणार आहेत। एकूणच आपण बघतोय की लोकसभेमध्ये जशी युती झाली तशीच विधानसभेमध्ये देखील युती झालेली, कारण मुख्य अट शिवसेनेची हीच होती की लोकसभेबरोबर विधानसभांच्या जागांचं वाटप देखील हे आत्ताच व्हायला पाहिजे आणि ती अट देखील भाजपने मान्य केलेली आहे। ती देखील शिवसेनेच्या म्हणण्यानुसार म्हणजे एकूणच 50-50 जागा वाटप जे आहे ते शिवसेना आणि भाजपचं झालेलं आहे। विधानसभेसाठी सुद्धा 288 जागा आहेत आणि 288 पैकी 144 या फॉर्म्युल्यावरती अखेर जे तोडगा जो आहे तो निघालेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपच्या मित्र पक्षांसोबत शिवसेनेची युती नसणार आहे, ही युती फक्त भाजपची असणार आहे। त्यामुळे भाजपचे जे मित्र पक्ष असणार आहेत ते ज्या जागांवरती निवडणूक लढवतील तिथे शिवसेना देखील उमेदवार देणार आहे, त्यामुळे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका स्वीकारलेली आहे आणि ती त्यांना हवी होती। संदीप, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बातमी, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन अधिकच चिघळलेलं आहे। नाशिकच्या इंदिरानगर परीक्षा केंद्रावर आदिवासी कर्मचाऱ्यांकडून हल्लाबोल करण्यात आलाय। अशोका बिझनेस स्कूलमधील रात्रपाळी कर्मचाऱ्यांना बाहेर येण्यापासून रोखण्यात आलंय। कर्मचाऱ्याने आंदोलनकर्ते यामध्ये झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। पोलीस मध्यस्थी करत होते, मात्र मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांची सुद्धा धक्काबुक्की झाली आहे। परीक्षा घेण्यावर आदिवासी आयुक्त ठाम तर रोखण्यावर आंदोलनकर्ते ठाम आहेत। अधिक माहिती घेऊया, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी थेट नाशिकवरून आपल्यासोबत आहेत। प्रशांत, संदीप, आपल्याला माहिती आहे की रोजंदारी कर्मचारी जे आहे राज्यातले ते आपल्या मागण्यांवर अत्यंत ठाम आहे की त्यासाठी त्यांनी आपला विराड मोर्चा जो आहे तो नाशिकपर्यंत त्यांचा दाखल झालाय आणि गनिमी गाव आहे ना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे लोक सगळे विखुरलेले होते ते सगळे एका जागी गॅदर व्हायला सुरुवात होते आणि अशोका बिझनेस स्कूलची परीक्षा होते त्याच ठिकाणी त्यांनी पूर्ण घेराव घातलाय। पोलिसांची संख्याही खूप मोठी आहे पण पोलीस हतबल आहे, कोणतीही स्पष्ट सूचना नाही। ही परीक्षा थांबवा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, पण आदिवासी आयुक्त आपल्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर अत्यंत ठाम असल्यानं ते कर्मचारी जे सगळे संपासाठी उतरले, आंदोलन करते, संतप्त झाले। याच बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर सुद्धा आंदोलन करते बरेच त्यातले लोक घुसलेले आहेत, त्याच्यामध्ये महिला आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत आणि रात्रपाळीचे जे कर्मचारी खाली येत आहेत त्यांना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला, त्याही वेळेस जोरात कोलाहल झाला, आणखी पोलिसांची सुद्धा धक्काबुक्की त्यांची झालेली आहे। पोलिसांना कोणत्याही सूचना नसल्यामुळे ते हतबल आहे। एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे आदिवासी आयुक्त ठाम तर आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम। हा तिढा सुटणार तरी कसा, हा आजचा प्रश्न आहे। पण जर का आम्हाला बळजबरीने रोखलं तर आमची लोक ही त्या बिल्डिंगवर चढले आहेत ते उड्या मारतील असा इशारा त्यांनी दिल्यामुळे परिस्थिती अजूनही चिघळत चाललेली आहे। नेमका याच्यातनं मार्ग कसा काढायचा हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। पण एकीकडे फक्त हतबलता एवढंच दिसून येत आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच येतोय की रोजंदारी कर्मचारी जर का एवढ्या मोठ्या संख्येनं त्या कॅम्पसमध्ये येतात आणि पोलीस सुद्धा त्यांना प्रत्येक ठिकाणी एस्कॉर्ट करतायत तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न आधीच का नाही झाला, पोलिसांचा इंटेलिजन्स सुद्धा कमकुवत झाला आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। संदीप, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।
यानंतर पुढची ब्रेकिंग ही नाशिकमधलीच आहे। सुहास कांदे विरुद्ध अजून 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। सुहास कांदे हा शिवसेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख आहे। मालमत्तांची खोटी कागदपत्र बनवणं, दुसऱ्याच्या मालमत्ता विकणं, करोडो रुपयांची फसवणूक करणं असे गंभीर आरोप सरकारवाडा आणि उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आणि त्यामुळे आता जिल्हा बँकेचा सुद्धा सुहास कांदे संचालक आहे। नालासोपाऱ्यामध्ये भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन करण्यात आलेले। हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारामध्ये रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आले। हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले, त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वेचा खोळंबा झालाय। रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि कामाच्या वेळेमध्ये हा निषेध होत असल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात आहेत। नालासोपारा, विरार, चंदनसार इथं रास्ता रोको करण्यात येतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। नालासोपारामध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेधार्थ रेल रोको आंदोलन करण्यात येते। हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत, त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात। विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, संदीप, हा जो भ्याड हल्ला आलेला आहे त्यासाठी हा सर्व नागरिक संतप्त झालेला आहे आणि पाकिस्तानला जसाच तसं उत्तर दिलं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे। ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। नालासोपाऱ्यामध्ये, विरारमध्ये रास्ता रोको केलेला आहे। नालासोपाऱ्याचा ट्रेन रोको सुद्धा केलेला आहे। सर्व नागरिक संतप्त झाले आणि सगळ्यांच्या तीव्र भावना आता व्यक्त होत आहे। अगदी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय पुलवामा इथल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जे आंदोलन करण्यात येत आहे, नालासोपाऱ्यामध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विजय देसाईकडे आम्ही परत एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, कधीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि किती वेळ चालणार आहे? काय आंदोलकांशी बोलणं झालंय? हे सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि आता सुद्धा सगळे लोक रस्त्यावरती आहेत, सगळेजण निषेध करत आहेत आणि सगळ्यांच्या ह्या भावना ज्या आहेत प्रत्येक नागरिकाच्या ह्या तीव्र झालेल्या आहेत। पाकिस्तानला आता प्रत्येकाने हे भारताने आता ठोस उत्तर द्यायला पाहिजे, जशाच तसा हल्ला केला पाहिजे असं प्रत्येक नागरिकाची मागणी आहे। अगदी साधारणतः किती वेळापासून एकही ट्रेन गेलेली नाही आहे विजय? 15-20 मिनिटं झालेली आहे, अजून एकही ट्रेन गेलेली नाहीये आणि आता पोलीस त्यांना विनंती करतात की थांबावं म्हणून आणि आता हे आंदोलन सध्या तरी सुरू आहे। अगदी रेल्वे अधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं काय आंदोलकांशी बोलणं झालं या संदर्भामध्ये? अजून तरी आता त्यांना सांगतायत, मनवतायत, परंतु सगळे जे नागरिक आहेत ते संतप्त झाले, कोणत्याही परिस्थिती ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत। अगदी विजय, या सगळ्यामध्ये आपण बघितलं पुलवामा हल्ल्याचा निषेध तर केलाच पाहिजे, सगळ्यांनी निषेध देशभरामधून होतोय, सगळ्या स्तरातून होतोय, पण अशा प्रकारे रेल रोको करून लोकांना त्रास देऊन निषेध करणं कितपत योग्य आहे? काय वाटतंय? जरी आपल्याला जरी वाटत असलं लोकांना त्रास होतोय, परंतु कसं आहे की एक लोकांची भावना झालेली आहे। कारण प्रत्येक वेळी पाकिस्तान जे आहे आपल्या जवानांवरती हल्ले करतात, त्याच्यामध्ये अनेक जवान वेळोवेळी शहीद होतात। याचा कुठेतरी आता भारताने विचार केला पाहिजे असं म्हणून त्यांनी हे सगळे नागरिक जे आहेत ते संतप्त झालेत। परंतु एका दृष्टीने बघायला गेलं तर असं रेल रोको करणं योग्य वाटत नाही, परंतु लोकांच्या भावना सुद्धा तीव्र आहेत, त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे। अगदी विजय, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। दृश्य आपण बघतोय नालासोपारामधली आहे, थेट दृश्य तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमतवर। सगळे जे आंदोलक आहेत ते रेल्वे ट्रॅकवर उभा राहिलेले आहेत। मागच्या 20 मिनिटांपासून एकही लोकल या ठिकाणाहून धावलेली नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना त्रास होतोय। मात्र लोकांच्या भावना तीव्र आहेत। पुलवामा हल्ल्याच्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी हे सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। एकही लोकल मागच्या 20 मिनिटांपासून इथून पास झालेले, त्यामुळे वसई ते विरार मधली वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत, पुलवामा हल्ल्याचा निषेध केला जातोय आणि पाकिस्तानकडून आता पाकिस्तानचा बदला घेण्याची भावना सुद्धा या सगळ्या आंदोलकांमधून होताना दिसते। ही दृश्य तुम्ही बघताय नालासोपाऱ्यामध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि कुठेतरी पाकिस्तानचा निषेध केला जातोय। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।